मनोजदादा जरांगे यांची दुसरी इनिंग. मराठी माणसाचा आधार म्हणून आता मनोजदादा जरांगे नावारूपाला आले. आंतरवाली सराटी ते नवी मुंबईत त्यांनी पहिली इनिंग खेळली होती. आता ट्याव करणारे तेव्हा शेपट्या घालून बिळात लपले होते. त्यांनी मैदान मारलेच होते, पण नवी मुंबईत माशी शिंकली, त्यांच्याशी दगाबाजी झाली. त्यांना दिलेली कागदपत्रे सरकार दप्तरी मात्र केराच्या टोपलीत फेकली गेली. चलो मुंबई नुसता आवाज दिला आणि 1 महिन्याचे राशन सामान सुमान बांधून तरुण मंडळी त्यांच्या सोबतीला घराबाहेर पडले. आग्या वळवटावे तसे आंतरवाली सराटी ते नवी मुंबई मार्ग पूर्णपणे जाम झाला होता. एरवी लोकांना दम पाजणारे पोलीस बांधव चाकरीत जुंपले होते. सरकारी यंत्रणा जरांगे मास्तरांनी हायजॅक केली होती. त्यातून राजकारण्यांनी तरी काहीच बोध घेतलेला दिसत नाही, कारण आपण दिलेली लेखी नाकारून विषयाची परीक्षा घ्यायला पुन्हा तयार झाला आहात. आताही जरांगेंची दुसरी इनिंग आंतरवाली सराटी, पैठण, शेवगाव, अहिल्यानगर, शिवनेरी, मुक्काम, माळशेज घाट ते कल्याण नंतर आझाद मैदान येथे होणार आहे. मनोजदादा जरांगे यांनी ठाकरेंबाबत फारच मोठे विधान केले आहे. दोघा भावांनी जरूर एकत्र यावे, पण त्यांनी पाडापाडी करू नये. तसेच फार पूर्वीपासून सर्वच पक्षांची लोक म्हणत असायची व आम्ही ऐकत होतो, मुंबईत शिवसेनाच हवी. त्यामागचे इंगित काय समजत नाही, पण आजही लोकभावना बदलली नाही. कितीही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले तरी मुंबईचे मैदान ठाकरे नक्कीच मारतील. धनगर व मराठा समाजात तेढ निर्माण केली जात आहे, पण आम्ही एकच आहोत. ओबीसीचा जप करणारे तुपाशी व ओबीसी बांधव मात्र उपाशी असाच खाके आहे. खुर्चीसाठी समाजासमोर माथे आपटत होते. खुर्ची मिळाल्यानंतर समाजाचे किती काम केले ते आता माध्यमांसमोर यायला हवे. आम्ही आता सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने लवकरच मुंबईकडे निघत आहोत. शिवनेरी शिवरायांच्या जन्मस्थळी मुक्काम करू. मराठी बांधवांनो, पूर्वजांची आण आई, तुमची शान मुंबईत मिळविल्याशिवाय मागे फिरणार नाही. डंके की चोट पर सेंडी तुटो वा पारंबी तुटो, आता न्याय होणार म्हणजे होणारच. तुम्ही निश्चिंत निर्धास्त राहा, आम्ही येतच आहोत. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.